अजित पवार गटाचे काय दावे आहेत ते पाहूया। पक्षाचं सर्वाधिक संख्याबळ, विधिमंडळ आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे। पक्ष आणि चिन्हाचा विचार करताना संख्याबळाचा विचार व्हावा असाही दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। महाराष्ट्र विधानसभेमधील 53 पैकी 42 आमदार आणि परिषदेतील 9 पैकी 6 आमदार आमच्याकडे आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। लोकसभेतील 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्या बाजूने असल्याचं अजित पवार गटाकडून म्हटलेलं आहे। तर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे आणि त्या आधारे पक्ष कोणाचा हे ठरवता येईल असा दावा अजित पवार गटाने केलाय। जयंत पाटलांची निवड ही पक्ष घटनेला धरून नाही, राष्ट्रीय कार्यकारिणी आधी पाटलांची नियुक्ती झाल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय। जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपल्यावर नियुक्ती झाली, त्यावेळी निवडणूक घेण्यात आली नव्हती, केवळ एका सहीनं ही नियुक्ती करण्यात आली असा दावा अजित पवार गटाने केलाय। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, त्यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात, हा मनमानी कारभार आहे असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, त्यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात, हा मनमानी कारभार आहे असा गंभीर आरोप या ठिकाणी अजित पवार गटाने केलाय। अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। अजित पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहिलेला आहे। अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीयेत, एका सहीवर नियुक्त्या होतात असं युक्तिवाद जो आहे तो अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा मनमानी कारभार सुरू आहे। पवारांची अध्यक्ष म्हणून निवड ही पक्षाच्या घटनेला धरूनच असल्याचा यावर युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पवारांनी घेतलेले निर्णय डावलता येणार नाहीत असा दावा या ठिकाणी शरद पवार गटाने केलेला आहे। तर पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजे। अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही असाही युक्तिवाद जो आहे तो शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर मूळ पक्ष आमच्याकडेच आहे असा दावा देखील शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचे निर्णय डावलता येणार नाहीत असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवारांची अध्यक्षपदी निवड ही पक्ष घटनेला धरून असल्याचं देखील शरद पवार गटाकडून म्हटलेलं आहे। पक्ष शरद पवारांनी स्थापन केला, त्यामुळे सर्व अधिकार घेण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत असं देखील युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। तर शेवटची आता 20 मिनिटं उरलेली आहेत। 6 वाजेपर्यंत ही सुनावणी आहे आणि दोन्ही बाजूकडून आज इथे युक्तिवाद करण्यात आलेला आहे। अजित पवार गटाकडून संख्याबळाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला, तसंच घटनेनुसार निर्णय घेण्यात आलेले नाहीत याकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे। तर शरद पवार यांनी पक्षाची स्थापना केली, पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचे निर्णय डावलता येणार नाहीत असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर सुनावणीनंतर निवडणूक आयोग दोन्ही गटाला लिखित निर्देश देऊ शकतं। सुरुवातीला चिन्ह हे गोठवलं जाऊ शकतं किंवा दोन्ही गट आपलं लिखित म्हणणं जे ते मांडायला त्यांना सांगितलं जाऊ शकतं। शिवाय सुनावणीनंतर निवडणूक आयोग दोन्ही गटांना लिखित निर्देश देऊ शकतं। शेवटची 20 मिनिटं उरलेली आहेत आणि आता आजच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटाला लिखित स्वरूपात निर्देश देऊ शकतं। सुरुवातीला चिन्हही गोठवलं जाऊ शकणार आहे किंवा दोन्ही गटाला आपलं लिखित म्हणणं मांडायला निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येऊ शकतं। तर निवडणूक आयोग प्रसिद्धी पत्रक जारी करणारे नव्या तारखेसंदर्भामध्ये हे प्रसिद्धी पत्रक जारी केलं जाईल। मात्र सध्या तरी सुनावणीनंतर निवडणूक आयोग दोन्ही गटाला लिखित निर्देश देऊ शकतं। निवडणूक आयोगाची आता काय भूमिका असणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे, कारण काही मिनिटच राहिलेली आहेत। सुनावणीनंतर निवडणूक आयोग दोन्ही गटाला लिखित निर्देश देऊ शकतं अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। तर सुनावणीनंतर निवडणूक आयोग दोन्ही गटाला लिखित निर्देश देऊ शकतं। राष्ट्रवादी कुणाची या संदर्भातली ही सुनावणी आणि आता शेवटची 15 मिनिटं उरलेली आहेत। निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवू नका असा या ठिकाणी शरद पवार गटाकडून विनंती करण्यात आलेली आहे। कोणताही निर्णय घेईपर्यंत चिन्ह गोठवू नका असा शरद पवार गटानं निवडणूक आयोगासमोर म्हटलेला आहे। शरद पवार गटाचा हा युक्तिवाद आपण पाहतोय। आजच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटाला लिखित स्वरूपात निर्देश देऊ शकतं किंवा सुरुवातीला चिन्हही गोठवलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे। मात्र निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी विनंती शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका असा युक्तिवाद या ठिकाणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे, अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे। निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा अशी विनंती शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। सध्या राष्ट्रवादी कोणाची पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे। आज पहिल्या दिवसाची सुनावणी आहे, मात्र चिन्ह गोठवू नका अशी विनंती या ठिकाणी शरद पवार गटाकडून करण्यात आली। तसंच निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच राहू द्या अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे।
आता निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार की दोन्ही गटाला आपलं लिखित म्हणणं मांडायला सांगणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शरद पवार गटाकडून ही विनंती करण्यात आलेली आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही, पक्ष आणि चिन्हाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर शरद पवार गटाकडून ही मागणी करण्यात आली, निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी विनंती यामध्ये करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, राष्ट्रवादी कोणाची या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू आहे। स्वतः शरद पवार या सुनावणीसाठी हजर आहेत। तर मूळ पक्ष हा आमच्याकडे आहे, फक्त एक गट बाहेर पडलेला आहे असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। निर्णय होईपर्यंत तुम्ही चिन्ह गोठवू नका अशी विनंतीही शरद पवार गटाने केलेली आहे। निर्णयापर्यंत चिन्ह आमच्याकडे राहू द्या असं शरद पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। दोन्ही गटाकडून आतापर्यंत कागदपत्र सादर करण्यात आली आहेत, तसंच प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आलेली आहे। त्यानंतर निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा असं शरद पवार गटानं म्हटलंय। तर सुनावणीनंतर निवडणूक आयोग दोन्ही गटांना लिखित निर्देश देऊ शकतं। त्याचबरोबर सुनावणीनंतर निवडणूक आयोग दोन्ही गटांना लिखित असे निर्देश देऊ शकतं, काही कागदपत्र सादर करायला देखील सांगू शकतं। तर पुढच्या सुनावणीसाठी म्हणून नव्या तारखेसाठी प्रसिद्धी पत्रक देखील निवडणूक आयोग जारी करणार आहे। अगदी 15 मिनिटं उरलेली आहेत। या 15 मिनिटात निवडणूक आयोग आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। मूळ पक्ष आमच्याकडेच आहे असं शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर शरद पवार गटाला आता युक्तिवादासाठी पुढची तारीख मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एखाद्या पक्षामध्ये फूट पडली तर त्यासाठी 1968 ची जी तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार निर्णय द्या, यासाठी म्हणून अजित पवार गटाकडून दाखला देण्यात आलेला होता। तर निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडे ठेवा, चिन्ह गोठवू नका अशी विनंती शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे। निवडणूक आयोग शरद पवार गटाची ही विनंती मान्य करणार का लवकरच कळेल। मात्र एक प्रसिद्धी पत्रक जारी करून नवी तारीख जी आहे ती निवडणूक आयोगाकडून दिली जाणार आहे। मात्र त्याआधी दोन्ही गटांना काही लिखित निर्देश देखील दिले जाऊ शकतात। तर सुरुवातीला चिन्हही गोठवलं जाऊ शकतं, मात्र या चिन्हावर शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे, विनंती करण्यात आलेली आहे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका असं शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आलाय।